Hello friends, this is Rahul from Rahul Vakchavre Vlogs YouTube channel. बेसिक इंग्लिश लर्निंग रिलेटेड क्लासरूम ट्रेनिंगच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पहा, जसं एखादी बिल्डिंग बांधताना तिचा पाया आपण मजबूत आणि अतिशय पक्का करतो, जेवढी इमारत आपली उंच असते त्याच पद्धतीने तिचा पायाही देखील अतिशय मजबूत बनवणं हे तितकं गरजेचं असतं. तसं बेसिक लेवलच्या स्टुडंट्सना आणि अगदी ॲडव्हान्स लेवलच्या स्टुडंट्सना सुद्धा हे समजून घेणं अतिशय गरजेचं असतं की सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं असतं आणि त्या स्ट्रक्चरमध्ये जे सब्जेक्ट, व्हर्ब आणि जे ऑब्जेक्टिव्ह पार्ट असतं त्यामध्ये सब्जेक्ट हे कशा पद्धतीने काम करतं, त्याच्यानंतर सब्जेक्ट मग ते सिंग्युलर असेल किंवा प्लुरल असेल किंवा ते सब्जेक्ट फर्स्ट पर्सन असेल, सेकंड पर्सन असेल किंवा थर्ड पर्सन असेल. कारण सब्जेक्टच्या अकॉर्डिंग आपण व्हर्ब वापरायचं असतं आपल्याला. त्यामुळे आपल्याला कळतं की व्हर्ब हे आपण नेमकं कोणतं वापरायचं. कारण बऱ्याचदा अनेक विद्यार्थी प्रश्न विचारतात की सर एम कधी वापरायचं, इज कधी वापरायचं, आर कधी वापरायचं, डू, डज, डीड हे कधी वापरायचं किंवा वॉज, वर हे कधी वापरायचं. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला अगोदर सब्जेक्ट हे कशा पद्धतीने काम करतं किंवा सब्जेक्ट म्हणजे नेमकं काय, तर हे सब्जेक्ट प्लस व्हर्ब आणि संपूर्ण सेंटेन्स स्ट्रक्चर आपल्याला समजून घेणं अतिशय गरजेचं असतं. आता बेसिक लेवलच्या स्टुडंट्स बरोबर ॲडव्हान्स लर्नर स्टुडंट्सना सुद्धा माझी सूचना असेल की तुम्ही हे इंग्रजी शिकताना याच्या नोट्स काढून घेत चला. कारण इन फ्युचर जर तुम्हाला काही गोष्टी विसरल्या किंवा स्किप झाल्या तर तुम्हाला ह्या नोट्स पाहून परत त्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. आपण हे पाहूया की कोणत्याही वाक्यामध्ये सब्जेक्ट हे काय असतं आणि ते कसं फाइंड आउट करायचं. तर सर्वात पहिल्यांदा सब्जेक्ट म्हणजे तो असतो ज्याच्याविषयी त्या वाक्यामध्ये काहीतरी माहिती सांगितलेली असते किंवा त्याविषयी बोललं जातं, तो सब्जेक्ट असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा त्या वाक्यामध्ये काही क्रिया असेल, उदाहरणार्थ उठणे, बसणे, रडणे, हसणे, चालणे, बोलणे, थांबणे, गाणे, नाचणे अशी कोणतीही क्रिया असेल तर कर्ता किंवा सब्जेक्ट तो असतो जो ती क्रिया करत असतो. फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं रोहित हा एक चांगला मुलगा आहे, तर कोणाविषयी बोललं गेलं आहे या वाक्यामध्ये, तर रोहित विषयी. कोण आहे जो एक चांगला मुलगा आहे, तर रोहित. तर या वाक्यामध्ये रोहित हा सब्जेक्ट झाला. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल म्हणजे रोहित इज प्लेइंग क्रिकेट. तर कोण आहे जो खेळत आहे, तर रोहित. म्हणून या वाक्याचा सब्जेक्ट सुद्धा झाला रोहित. आता अजून एक वेगळं सेंटेन्स आहे की ज्याच्यामध्ये काही बेसिक लेवलच्या स्टुडंट्सचं नेहमी कन्फ्युजन होतं. तर ते सेंटेन्स म्हणजे रोहितचे वडील एक चांगले व्यक्ती आहे. तर मुलांनी हे वाक्य पाहिल्यानंतर काही मुलांना प्रश्न पडेल की या वाक्यामध्ये सब्जेक्ट काय आहे, तर काही सांगतील रोहित, काही सांगतील वडील. तर या वाक्यातलं सब्जेक्ट दोन्ही नाहीये, तर या वाक्यातलं सब्जेक्ट आहे रोहितचे वडील, ज्याला आपण असं लिहितो रोहित अपॉस्ट्रॉफी एस म्हणजे रोहित म्हणजे रोहितचे फादर. रोहित फादर, रोहितचे वडील हे आपल्या वाक्याचं सब्जेक्ट झालं. याच सब्जेक्टच्या बाबतीत काही बेसिक लेवलच्या स्टुडंट्सचं कन्फ्युजन झालेलं आपल्याला दिसून येतं. फॉर एक्झाम्पल एक वाक्य घेऊया, मला 2 बहिणी आहेत किंवा माझ्या 2 बहिणी आहेत. तर मला 2 बहिणी आहेत किंवा माझ्या, तर मला किंवा माझ्या काही म्हणा सेन्स एकदम सेम येतो की मला 2 बहिणी आहेत. तर त्यावेळेस आपण वाक्य इंग्लिशमध्ये लिहिताना ज्यावेळेस मला किंवा माझ्या असं असतं त्यावेळेस काही बेसिक लेवलचे स्टुडंट्स असं लिहितात आता माझ्या म्हणजे माय, कारण त्यांना सब्जेक्ट लक्षात आलेलं नसतं. तर त्यावेळेस
सब्जेक्ट कसं लक्षात येईल, तर कोण आहे ज्याला दोन बहिणी आहेत असा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा. तर उत्तर येतं मी किंवा मला. कोण आहे तो की ज्याला दोन बहिणी आहेत, तर तो आहे मी. म्हणजे मग मी साठी येईल आय. आणि कोणाकडे तरी काहीतरी आहे किंवा कोणाला तरी काहीतरी आहे हे सांगताना आपण हॅव वापरतो. तर आय हॅव 2 सिस्टर्स असं वाक्य तयार होईल. मला 2 बहिणी आहेत. आता त्याच्यानंतर अजून एक दुसरं आपण एक्झाम्पल घेतलं की त्याच्याकडे एक मोबाईल आहे. त्याच्याकडे, आता त्याच्या म्हणजे काहींना वाटेल त्याच्या म्हणजे हिज, परंतु आपण मग सब्जेक्ट फाइंड आउट केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की कोण आहे ज्याच्याकडे मोबाईल आहे, तर तो. मग तो म्हणजे कोण, तर ही. ही हॅज ए मोबाईल. आता हीच्या पुढे हॅज आलं. आता हे आपल्याला पुढे आहेच आहे. कोणत्या सब्जेक्टच्या पुढे कोणतं वर्ब येईल ते आपल्याला पुढे शिकायचंच आहे. सध्या आपण ह्या वाक्याकडे लक्ष देऊया की ही हॅज ए मोबाईल. त्याच्याकडे एक मोबाईल आहे. आपण हिच्या ऐवजी आपण तिच्याकडे म्हटलं तर हिच्या ऐवजी शी, SHE, शी हॅज अ मोबाईल. आता आपल्याला म्हणायचंय की त्यांच्याकडे मोबाईल आहे, तर आपल्याला म्हणायला लागेल तर त्यांच्याकडे. मग आता त्यांच्याकडे आपल्याला असा सब्जेक्ट नाही होणार. मग आपल्याला असं लक्षात येईल की त्यांच्याकडे मोबाईल आहे म्हणजे कोण आहेत की ज्यांच्याकडे फोन आहे, तर ते. मग ते मेल असतील किंवा फिमेल असतील. आता ते म्हणजे अनेक आले म्हणून त्याच्यासाठी सब्जेक्ट आलं दे. जसं इथे सब्जेक्ट एकच होतं आणि ते मेल होतं, त्याच्यासाठी सब्जेक्ट येईल ही. त्याच्यानंतर इथे सब्जेक्ट एकच होतं आणि ते फिमेल होतं, त्यामुळे त्याला शी. तसं इथं दे म्हणजे ते. आता त्यांच्याकडे मोबाईल आहे म्हणजे इकडे येईल सब्जेक्ट दे. इन शॉर्ट आपल्याला कोणत्याही सेंटेन्स मधील सब्जेक्ट हे ओळखता आलं पाहिजे. आता समजा आपण एखादं अजून वाक्य घेतलं की माझ्या वडिलांच्या मित्राच्या भावाची मुलगी MBA करत आहे, तर आपल्याला कसं लिहावं लागेल, तर माझ्या वडिलांच्या, माय फादर्स, मित्राच्या, फ्रेंड्स, apostrophe s, भावाची, ब्रदर्स, daughter, is doing MBA किंवा pursuing MBA, काही म्हणा, दोन्हीचा अर्थ बिलकुल सेम आहे. तर पहा, माय फादर्स फ्रेंड्स ब्रदर्स डॉटर इज डुईंग MBA. माझ्या वडिलांच्या मित्राच्या भावाची मुलगी MBA करत आहे. आता हे ऍडव्हान्स लेवलच्या स्टुडंट्सना हे थोडंसं ऑड वाटत असेल, कारण इथे 2-3 ठिकाणी आपण apostrophe s चा वापर केलेला आहे. पण जर तसं पाहिलं तर इंग्लिश नेटिव्ह आहे तर हे इतक्या एक्सेसिव्ह लेवलवरती apostrophe s चा वापर करत नाही. तर ते मग कशा पद्धतीने लिहितील किंवा कशा पद्धतीने म्हणतील, तर द डॉटर ऑफ द ब्रदर ऑफ माय फादर्स फ्रेंड is doing MBA. आता हे वाक्य मी ऍडव्हान्स लेवलच्या स्टुडंट्स साठी लिहिलेलं आहे की आपण apostrophe च कन्वर्ट कशामध्ये केलेलं आहे,
ऑफ मध्ये गेलेलं आहे. मग आपलं सेंटेन्स असं तयार होईल, द डॉटर ऑफ द ब्रदर ऑफ माय फादर्स फ्रेंड इज डुईंग MBA. आपण एका वेळेस अपॉस्ट्रोफी एस चा वापर करू शकतो. तर हे आपल्या सेंटेन्स मधलं सब्जेक्ट झालं. नुसतं डॉटर किंवा नुसतं ब्रदर्स डॉटर हे सब्जेक्ट होणार नाही. तर कोण MBA करत आहे, तर माझ्या वडिलांच्या मित्राच्या भावाची मुलगी. तर हे संपूर्ण या सेंटेन्सचं सब्जेक्ट होईल आणि त्याचं आपण लेखन हे अशा पद्धतीने ऍडव्हान्स लेवल मध्ये करू शकतो. बेसिक लेवलच्या स्टुडंट्सने जास्त कन्फ्यूज व्हायची गरज नाही. ते अशा पद्धतीने अपॉस्ट्रोफी एस वापरून सेंटेन्स तयार करू शकतात. ऑलराईट, अशा पद्धतीने आपण हे जाणून घेतलंय की सब्जेक्ट कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं. फक्त आपण आपल्याला एक प्रश्न विचारायचा की कोण आहे ज्याच्याविषयी त्या वाक्यामध्ये सांगितलं जातं किंवा बोललं जातं, किंवा कोण आहे जो त्या वाक्यामधील क्रिया करत आहे. मग तो मी असेल म्हणजे आय, त्याच्यानंतर तू असेल म्हणजे सेकंड पर्सन म्हणजे समोरची व्यक्ती एक असेल, किंवा अनेक असतील म्हणजे यू, त्याच्यानंतर एक मेल असेल म्हणजे तो, तर ही, त्याच्यानंतर एक फिमेल असेल तर शी येईल, त्याच्यानंतर दे म्हणजे मेल असतील किंवा फिमेल असतील आणि अनेक जण असतील तर आपण त्यावेळेस सब्जेक्ट वापरतो दे, THEY दे. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे मी, आणि समजा माझ्या बरोबर अजून इतर काही ट्रेनर असतील तर मी काय म्हणेन, आम्ही इंग्लिश शिकवत आहोत, तर ते आम्ही म्हणजे वी. अशा पद्धतीने हे सब्जेक्ट आपण त्या वाक्यामध्ये, त्याचबरोबर वाक्यामधलं सब्जेक्ट हे अजून वेगवेगळ्या प्रकारचं सुद्धा असतं. जसं आपण या वाक्यामध्ये पाहिलं, माय फादर्स फ्रेंड्स ब्रदर्स डॉटर, किंवा हिज फादर, किंवा हर टीचर. अशा पद्धतीने कोणत्याही पद्धतीने आपण वाक्यामध्ये सब्जेक्ट आलं तर ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आता आपण पाहिलं की सब्जेक्ट वेगवेगळे आहेत, ते म्हणजे आय, यू, वी, दे, ही, शी असे वेगवेगळे सब्जेक्ट आहेत. मग ते एकतर सिंग्युलर असतील किंवा प्लुरल असतील. त्याच्यानंतर ते फर्स्ट पर्सन असेल किंवा सेकंड पर्सन असेल किंवा थर्ड पर्सन असेल. हे समजून घेणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे, कारण हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला कळणारच नाही की कोणत्या सब्जेक्ट नंतर कोणतं व्हर्ब वापरायचं. त्यामुळं सब्जेक्ट आपण समजून घेऊयात. तर आता फर्स्ट पर्सन म्हणजे सांगणारी व्यक्ती. समजा मी सांगत आहे म्हणजे मी फर्स्ट पर्सन झालो. मग मी हा एकच आहे म्हणून फर्स्ट पर्सन सिंग्युलर झालं मी म्हणजे आय. फर्स्ट पर्सन सिंग्युलर म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणतो ना एक वचन, आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन. तर मी हा एकच आहे आणि जो सांगणारा असतो तो असतो फर्स्ट पर्सन हा एक, आणि मी ज्यांना सांगत आहे समोरच्या व्यक्तीला तर जे ऐकणारे असतात ते झाले सेकंड पर्सन. मग समोर एकच व्यक्ती असेल तरी सुद्धा यू, आणि समोर जास्त व्यक्ती असतील तरी सुद्धा आपण प्लुरल मध्ये सुद्धा यू म्हणतो. म्हणजे यू हा शब्द सिंग्युलर सुद्धा आहे आणि प्लुरल सुद्धा आहे. समजा मी एका स्टुडंटला म्हणेन यू आर ए गुड बॉय, तू एक चांगला मुलगा आहेस. समजा मला संपूर्ण क्लासला उद्देशून म्हणायचे तुम्ही सर्वजण खूप चांगले आहात, तर मी असं म्हणेन यू ऑल आर व्हेरी गुड, तुम्ही सर्वजण खूप चांगले आहात. म्हणजे एका तू साठी आणि अनेक जणांसाठी तुम्ही साठी सुद्धा आपण कोणतं सब्जेक्ट वापरतो तर यू. तर लक्षात ठेवायचं यू हे सेकंड पर्सन सिंग्युलर सुद्धा आहे आणि सेकंड पर्सन प्लुरल सुद्धा आहे. आता जसं आपण इथं पाहिलं होतं फर्स्ट पर्सन सिंग्युलर म्हणजे मी,
समजा माझ्यासोबत अजून 1 2 3 ट्रेनर असतील तर मी म्हणेल आम्ही तुम्हाला सांगत आहोत. म्हणजे सांगणारे कोण आहोत तर आम्ही, म्हणजे आम्ही झालो फर्स्ट पर्सन, परंतु कसे प्लुरल आणि वचनी. तर आम्ही म्हणजे वी. ऑलराईट. आता त्यानंतर थर्ड पर्सन, तर मी तुम्हाला सांगत आहे म्हणजे मी झालो फर्स्ट पर्सन, तुम्ही झालात सेकंड पर्सन, आणि ज्यांच्या विषयी मी सांगत आहे तर ते झाले सेकंड पर्सन. ज्यांच्या विषयी, मग ती व्यक्ती असेल, वस्तू असेल किंवा एखादं प्लेस असेल, ठिकाण असेल, अशा कोणत्याही तिसऱ्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल आपण सांगतो तर ते झालं थर्ड पर्सन. आता थर्ड पर्सन सिंग्युलर मध्ये कोण येतं तर आपण ज्याच्याविषयी बोलतो ती एक व्यक्ती असेल आणि मेल असेल तर आपण म्हणतो ही. ही म्हणजे तो. त्यानंतर एक व्यक्ती असेल आणि फिमेल असेल तर आपण म्हणतो शी. शी इज अ गुड गर्ल. ती एक चांगली मुलगी आहे. मग एक मुलगी असेल किंवा एक वुमन असेल, स्त्री असेल तर त्यावेळेस आपण शी असं वापरतो. आता त्यानंतर धिस आणि दॅट. आता माझ्याकडे एक चॉक आहे तर मी म्हणेल धिस इज अ चॉक. हा एक चॉक आहे. माझ्या जवळ आहे आणि एक आहे तर मी म्हणेल धिस. आता हा चॉक जर तिकडे लांब असेल, आता माझ्या जवळ होता त्यावेळेस मी म्हटलं हा चॉक आहे, हा. आणि हाच चॉक जर तिकडे खूप लांब वरती असेल तर मी हा ऐवजी काय म्हणेल तो चॉक आहे, तर दॅट इज अ चॉक असं म्हणेल. दॅट इज अ चॉक. तो एक चॉक आहे. आता त्यानंतर मी एखाद्या विषयी बोलतोय तर त्याचं नाव असेल समजा राम. राम इज ए गुड बॉय. राम हा एक चांगला मुलगा आहे. तर राम हा झाला थर्ड पर्सन सिंग्युलर, कारण एकच आहे ना म्हणून थर्ड पर्सन सिंग्युलर. त्यानंतर सीता. सीता इज an intelligent girl. सीता ही एक हुशार मुलगी आहे. एक आहे आणि थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणून ही, शी, धिस, दॅट, राम, सीता हे झाले थर्ड पर्सन सिंग्युलर. आता थर्ड पर्सन प्लुरल मध्ये येईल ते किंवा त्या. आपल्याला म्हणायचे समजा तिकडे लांब समजा काही व्यक्ती उभे आहेत आणि ते लोक समजा डॉक्टर आहेत तर आपल्याला म्हणता येईल की दे आर डॉक्टर्स. ते डॉक्टर आहेत. मग दे म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती, मग त्या मेल असतील किंवा फिमेल असतील, ते किंवा त्या, याच्यासाठी आपल्याला थर्ड पर्सन प्लुरल सब्जेक्ट येईल दे. दे म्हणजे ते किंवा त्या. त्याच्यानंतर आपण जसं इकडे धिस वापरलं होतं, धिस इज अ चॉक. एक आहे आणि जवळ आहे म्हणून धिस. समजा माझ्याकडे हे काही जास्त चॉक आहे तर मला म्हणता येईल दीज आर कलरफुल चॉक्स. धिसचं प्लुरल केलं मी, काय झालं डीज. अनेक आहेत आणि जवळ आहेत म्हणून याचं झालं डीज. आता हे चॉक्स जर लांब ठेवलेले असतील आणि आपल्याला म्हणायचं असेल तर मग काय म्हणायला लागेल की दोज आर कलरफुल चॉक्स. ते रंगीबेरंगी चॉक्स आहेत. इकडे लक्ष द्या, धिसचं प्लुरल झालं दीज.
धिस म्हणजे एक आणि जवळची वस्तू. these म्हणजे अनेक आणि जवळच्या वस्तू. तसं that एक आणि लांबची वस्तू. that is a chalk, तो चॉक आहे. तसं those म्हणजे लांबच्या अनेक वस्तू. समजा लांब ठेवलेले चॉक्स आहेत आणि ते रंगीबेरंगी आहेत, तर आपल्याला म्हणायला लागेल की those are colorful chalks. आता त्यानंतर जसं इकडे फक्त आपण राम विषयी बोललो होतो आणि फक्त सीताविषयी एक सेपरेट वाक्य आपण म्हटलं होतं, तसं रमेश अँड सुरेश. रमेश अँड सुरेश आर सिबलिंग्स. रमेश आणि सुरेश हे भावंड आहेत. इथे रमेश अँड सुरेश हे एकापेक्षा जास्त आहे म्हणून हे झाले थर्ड पर्सन प्लुरल. अशा पद्धतीने आपण फर्स्ट पर्सन सिंग्युलर आय, देन फर्स्ट पर्सन प्लुरल वी म्हणजे आम्ही, देन सेकंड पर्सन सिंग्युलर यू म्हणजे तू एक जण, आणि सेकंड पर्सन प्लुरल म्हणजे तुम्ही अनेक जण. त्यानंतर थर्ड पर्सन सिंग्युलर मध्ये ही, शी, धिस, दॅट, राम, सीता किंवा कोणत्याही अजून ठिकाणाचा प्लेस, कोणतीही वस्तू असेल, अगदी चॉक, डस्टर, टेबल, बेंच किंवा बर्ड किंवा फ्लावर किंवा फ्रूट किंवा व्हेजिटेबल, जे काय असेल ते, तर ते सर्व आणि एक असेल तर ते होईल थर्ड पर्सन सिंग्युलर. त्याच्यानंतर थर्ड पर्सन प्लुरल मध्ये येईल दे. दे म्हणजे ते किंवा त्या अनेक व्यक्ती, मग त्या मेल असतील किंवा फिमेल असतील. त्याच्यानंतर दीज म्हणजे जवळच्या अनेक वस्तू. त्यानंतर दोज म्हणजे लांबच्या अनेक वस्तू. त्यानंतर रमेश अँड सुरेश अशी जी एकत्र एकापेक्षा जास्त नावं असतील तर ते होईल थर्ड पर्सन प्लुरल. तर अशा पद्धतीने आपण सब्जेक्ट हे फाइंड आउट कसं करायचं आणि त्याचं सिंग्युलर आणि प्लुरल, तसंच फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन या कॉन्सेप्टचा अतिशय आपण बारकाईने अभ्यास केलेला आहे. चला आता आपण या पार्टकडे वळूया. तर पाहिजे लिहिले व्हर्ब. तर इंग्लिश मध्ये 3 प्रकारच्या व्हर्बचा फार महत्त्वाचा रोल आहे, ते म्हणजे बी, डू आणि हॅव. हे 3 प्रकारचे व्हर्ब असेल की जे कोणालाही कन्फ्यूज करून टाकतात, कारण कोणत्या प्रकारचं व्हर्ब हे कोणत्या सब्जेक्टच्या पुढे वापरायचं याचं कन्फ्युजन अनेकदा होत असतं. तर हे 3 प्रकारचे जे व्हर्ब आहेत त्याच्या 3 वेगवेगळ्या फॅमिलीज आहेत, जसं की बी फॅमिली, डू फॅमिली आणि हॅव फॅमिली. आता बी फॅमिली मधले व्हर्ब्स आहेत एम, इज, आर, त्याच्यानंतर वॉज, वर आणि विल बी. डू फॅमिलीतले व्हर्ब्स आहेत डू, डज, देन डीड अँड विल डू. त्यानंतर हॅव फॅमिलीतले हे व्हर्ब आहेत हॅव, हॅज, हॅड आणि विल हॅव. तर या 3 फॅमिलीज इंग्लिश मध्ये अतिशय महत्त्वाच्या अशा मानल्या जातात. आता व्हर्ब्स कसं पाहिलं तर अनेक प्रकारचे आहेत. मेन व्हर्ब्स, हेल्पिंग व्हर्ब्स, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स, त्याच्यानंतर कॉझेटिव्ह व्हर्ब्स, ट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स, इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स आणि अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हर्ब्स आहेत. ते आपण नंतर पुढे येणाऱ्या व्हिडिओज मध्ये डिटेलमध्ये पाहणारच आहोत. आपण सध्या फक्त याच्यावर फोकस करत आहोत, ते म्हणजे बी, डू आणि हॅव. कारण या 3 प्रकारच्या कॅटेगरीज मधील व्हर्ब्स हे मॅक्सिमम वाक्यांमध्ये यूज केलेले जातात आणि मॅक्सिमम इंग्लिश या व्हर्ब्स वरतीच डिपेंड आहे. हे आल्याशिवाय आपल्याला इंग्रजी बोलता येऊ शकत नाही. त्यामुळे आपण याचा काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे. कॉन्सेप्ट अतिशय सोपी आहे, फक्त लक्ष देऊन तुम्ही त्याचा अभ्यास करा, सराव करा, आपल्याला पटकन ते लक्षात राहून जाईल. आता बी फॅमिलीतलं एम, इज, आर हे जे व्हर्ब्स आहेत तर हे प्रेझेंट टेन्स मध्ये वापरले जातात. प्रेझेंट टेन्स मध्ये सब्जेक्टच्या पुढे एम, इज, आर वापरलं जातं. त्याच्यानंतर बी फॅमिलीतील वॉज, वर हे व्हर्ब्स हे पास्ट टेन्स मध्ये वापरले जातात. त्यानंतर बी फॅमिलीत विल बी हे व्हर्ब आपण
फ्युचर टेन्स मध्ये वापरतो. त्यानंतर डू फॅमिली मध्ये डू आणि डज हे प्रेझेंट टेन्स मध्ये, त्यानंतर डीड हे पास्ट टेन्स मध्ये आणि विल डू हे फ्युचर टेन्स मध्ये वापरलं जातं. त्याच्यानंतर हॅव फॅमिली मधील हॅव आणि हॅज हे व्हर्ब्स हे प्रेझेंट टेन्स मधील आहे. त्यानंतर हॅड हे व्हर्ब पास्ट टेन्स मधील आहे आणि विल हॅव हे व्हर्ब फ्युचर टेन्स मधील आहे. आता इथे पहा विल बी हे जे व्हर्ब आहे, तर अनेक जणांचा प्रश्न असतो की इथं शाल का वापरलं जात नाही. शाल नुसतं विल लिहिलेलं आहे आपण, तर टेन्सच्या कॅटेगरीमध्ये आता शॅल वापरलं जात नाही. आपण वापरायचे फक्त विल. शाल कधी वापरलं जातं तर जे मॉडल हेल्पिंग वर्ब्स असतात, म्हणजे कॅन, कुड, शुड, वुड, मे, माइट याच्यामध्ये आपण शालचा वापर केला जातो. परंतु टेन्सच्या कॅटेगरीमध्ये टेन्स स्ट्रक्चरमध्ये आता शालचा वापर केला जात नाही. आपण सर्रास विलचा वापर करायचा. आता पाहूया कोणत्या सब्जेक्ट नंतर कोणतं व्हर्ब वापरायचं. आता सर्वात पहिल्यांदा आपण या व्हर्ब्सचा विचार करूया. तर डिड, हॅड, विल बी, विल डू आणि विल हॅव हे जे 5 व्हर्ब्स आहेत ते सर्व प्रकारच्या सब्जेक्ट नंतर हे व्हर्ब येतात. सब्जेक्ट आपलं सिंग्युलर असू द्या, प्लुरल असू द्या किंवा फर्स्ट पर्सन असू द्या, सेकंड पर्सन असू द्या किंवा थर्ड पर्सन असू द्या, तर सर्व प्रकारच्या सब्जेक्ट समोर हे डीड, हॅड, विल बी, विल डू आणि विल हॅव हे वर्ब आपल्याला वापरता येईल. आता त्यानंतर हॅव आणि हॅज. आता पहा हॅज जे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, म्हणजे काय ही, शी, धिस, दॅट, राम, सीता किंवा अजून कोणतीही वस्तू आपण जी म्हणून बुक्स, पेन वगैरे, तर ह्या सर्व प्रकारच्या ज्या वस्तू आहेत सिंग्युलर, थर्ड पर्सन सिंग्युलर, तर 3s लिहितो मी. 3s म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर. तर थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट नंतर हॅज वापरायचं आहे आपल्याला. आणि थर्ड पर्सन सिंग्युलर काय, तर ही किंवा शी किंवा धिस किंवा दॅट किंवा समजा कोणाही व्यक्तीचं नाव असेल एका किंवा कोणत्याही वस्तूचं नाव असेल, उदाहरणार्थ बुक, पेन, टेबल जे काय असेल तर त्याच्या समोर आपल्याला हॅज वापरायचे. आणि हॅव जे आहे ते थर्ड पर्सन सिंग्युलर सोडून बाकीचे सगळ्यांसमोर आपण हॅव वापरायचं. सेम कॉन्सेप्ट आहे डू आणि डज ची. तसं डज हे सुद्धा थर्ड पर्सन सिंग्युलर नंतरच वापरलं जातं फक्त. आणि बाकी सगळे उरलेले जे सब्जेक्ट आहेत त्याच्या पुढे आपण डू वापरायचं. आता डू कधी किंवा डज हे कसं तयार होतं हे आपण पुढं येणाऱ्या व्हिडिओमध्ये शिकणारच आहोत. सध्या तुर्तास डज आपण थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्टच्या पुढे आपण डज वापरायचं एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आणि डू हे बाकी उरलेल्या सर्व सब्जेक्टच्या पुढे वापरायचं. आता त्यानंतर आहे एम, इज आणि आर. आता एम कधी वापरायचे आपल्या सर्वांना माहिती आहे, तर प्रेझेंट टेन्स मध्ये आय च्या पुढे आपण एम वापरायचं. आय च्या पुढे एम. आता आय काय आहे तर फर्स्ट पर्सन सिंग्युलर आहे. आय च्या पुढे आपण फक्त एम वापरतो, ते बी प्रेझेंट टेन्स मध्ये. त्याच्यानंतर इज कधी वापरतो तर इज हे आपण थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्टच्या नंतर प्रेझेंट टेन्स मध्ये आपण इज वापरतो. आणि उरलेले सर्व आहेत त्याच्या पुढे आपण आर वापरतो. आर आपल्याला माहिती आहे जे प्लुरल सब्जेक्ट असतं त्याच्या पुढे आर वापरला जातो. त्याच्याबरोबर हे जे यू जे सिंग्युलर आहे आणि प्लुरल पण आहे, तर ह्या दोन्हीच्या नंतर त्याच्यानंतर
वी नंतर, आणि हे थर्ड पर्सन प्लुरल सब्जेक्ट आहे. हे उरलेले सर्व त्याच्यानंतर आर वापरायचे. आता वॉज ची कन्सेप्ट थोडीशी वेगळी आहे. ती कशी, तर वॉज हे आय म्हणजे फर्स्ट पर्सन सिंग्युलर, फर्स्ट पर्सन सिंग्युलर आणि थर्ड पर्सन सिंग्युलर, यामध्ये वॉज वापरलं जातं पास्ट टेन्स मध्ये. आणि उरलेल्या सर्व सब्जेक्ट नंतर वेअर हे सब्जेक्ट वापरलं जातं. मग वी, यू, दे, दीज किंवा थर्ड पर्सन प्लुरल जे सब्जेक्ट आहे तर त्याच्या पुढे वर्ब वापरलं जातं. तर अशा पद्धतीने आपण सब्जेक्ट, वर्ब आणि कोणत्या सब्जेक्ट नंतर कोणतं वर्ब यूज करायचं याचा सर्व आपण डिटेल मध्ये अभ्यास केलेला आहे. आता त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे सेंटेन्स पॅटर्न किंवा सेंटेन्स स्ट्रक्चर कसं असतं. तर आपल्या सर्वांना माहिती आहे इंग्लिश स्ट्रक्चर सर्वात पहिल्यांदा सब्जेक्ट असतो. जे साधे वाक्य असतात त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिल्यांदा सब्जेक्ट असतो, त्याच्यानंतर वर्ब असतो आणि पुढे ऑब्जेक्टिव्ह पार्ट असतो. आता ऑब्जेक्टिव्ह पार्ट मध्ये सुद्धा फक्त ऑब्जेक्ट असतं असं नाही, तर ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट सुद्धा असतं. आता आपल्याला जर कोणी विचारलं तर सेंटेन्सचे 3 भाग कोणते असतात, तर आपण सांगायचंय सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्टिव्ह पार्ट हे 3 पार्ट असतात. परंतु सब्जेक्ट नंतर हे जे उरलेलं जे असतं त्या सर्वाला म्हणतात प्रेडिकेट. म्हणजे आपण जर बघितलं तर मेन 2 पार्ट आहेत, सब्जेक्ट प्लस प्रेडिकेट. त्यामध्ये सुद्धा प्रेडिकेट मध्ये वर्ब आणि ऑब्जेक्टिव्ह पार्ट आहे. तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सब्जेक्ट, वर्ब, त्याच्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर ह्या सर्व गोष्टींचा डिटेलमध्ये अभ्यास केलाय. तर आय होप तुम्ही सर्वांनी याच्या नोट्स काढलेल्या असतील. नोट्सचा अभ्यास करा, व्यवस्थित प्रॅक्टिस करा. आपल्याला इझिली कोणत्या सब्जेक्ट नंतर कोणत्या प्रकारचं वर्ब वापरायचं आपल्याला इझिली लक्षात राहील आणि आपल्याला इंग्लिश स्पीकिंग हे अधिकाधिक चांगल्या पद्धतीने करता येईल याची मला खात्री वाटते. आणि याचबरोबर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. सो थँक यू व्हेरी मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सह भेटणारच आहोत. टिल देन कीप प्रॅक्टिसिंग अँड टेक केअर.